कृष्ण हरे हरे गुरुदेवा गुरुदेवा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा की जय आई साहेब की जय अपने अपने माता पिता की जय। बघा माझे बापू सर्वांना माझा साष्टांग दंडवत प्रणाम आणि जय हरी। आज अशी सुवर्ण संधी मला लाभलेली आहे, काय सांगावं। आमच्या सगळ्या ताईंची इच्छा होती की ताई तुम्ही यावं आणि दोन गोष्टी आम्हाला प्रवचनाच्या सांगाव्या म्हणून, पण आता मी कोण सांगणार, सर्व करता करविता तो करून घेणार, फक्त निमित्त लागतं, कोणीतरी निमित्त लागतं नाही का। एकाच्या कैवाडे उगवतील अनेकांचे पडे। तर आज आपल्या सेवेसाठी ज्ञानेश्वरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 4 34वा श्लोक ओवी क्रमांक 164 ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आती आणावे तरी संताया बजावे सर्वस्वी। त्या ओवीचा अर्थ सांगण्यात पूर्वी आपण थोडस परिहार देण्याचं गरजेचं आहे। साधू संतांचा उद्देश होता का जगापर्यंत हे ज्ञान पोहोचावं। आता आपल्या भूतलावर किती संत अवताराला आले, संत अवतार घेत असतात, तुम्ही आपण जन्म घेत असता, संत कधी असे गल्ली बोळात येत नसतात, कारण ते चालते ज्ञानाचे बिंब आहे। त्या ज्ञानाच्या बिंबाला ओळखण्यासाठी, हिरा ओळखण्यासाठी हिराचा पारखी जरी लागतो, सोनं ओळखण्यासाठी सोनच लागतं, सोनारच लागतं, आणि संतांची भाषा कळवण्यासाठी संतांना भक्तच लागतो। आणि त्या भक्तांचे लक्षण असे असतात का भक्त जगी जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुणी, कारण त्यांना आहे ना त्यांचा विषय नारायण झालेला असतो, त्यांना ना आवडे जनधन ना आवडे माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, असे त्यांना नारायणच विषय आवडला। आणि जगामध्ये ना ताई सगळे असे भक्ती म्हणजे जो तो ज्याला त्याला इच्छा आहे का मला देव भेटावा देव भेटावा देव भेटावा म्हणून सगळेजण देव 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 म्हणून कुठला कुठला मार्ग स्वीकार करतात। पण या जगामध्ये मार्ग स्वीकार करताना जाणतेने करावा, बरोबर आहे का नाही। आपण एखाद्याला फक्त शेजारी बहीण मानतो पण तिला जाणत नाही, बरोबर आहे का नाही, म्हणून जाणतेने करावा। म्हणून माऊली पहिले अध्यायात सांगतात की जाणतेने गुरु भजजी तेने कृत्य कार्य होईजी जैसे मूळ सिंचन सहज शाखा पल्लव संतोषती। म्हणजे तुम्ही झाडांना फळांना फुलांना पानांना पाणी मारणार तर ते टवटवीत राहणार का नाही, मुळाला पाणी टाकावं, त्यांच्या मुळांना पाणी टाकावं। म्हणून मूळ काय, जे वडील अंतरात्मा जो जेथे चेतला तोच भाग्याचा पुरुष झाला निश्चयसी दासबोध मध्ये आहे। कारण जिथं वडील अंतरात्मा सांगितलंय म्हणजे आपल्या वडिलांच्याही 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 आपल्याला फक्त दुसरी तिसरी पिढी आठवणतात, घरामध्ये पोट होता आताची पिढी लावता का नेहमी लावतात। म्हणून वडील अंतरात्मा, त्या अंतरात्म्याला मरणही नाहीये जन्मही नाहीये। नैनम चंदन शस्त्रानी नैनम दहती पावका, कारण तो जो आत्मा आहे तो न चिरलाही जात नाही, अग्नीने जाळलाही जात नाही, आणि तो पाण्याने भिजतही नाही, तो वाऱ्याने उडतही नाही, तो अनादी काळापासून आहे, तो तुमच्या आमच्यात सगळ्यांमध्ये आहे। आणि त्या आत्म्याचं भजन आपल्याला करणं गरजेचं आहे। आपण काय करतो, फक्त देवासाठी भजन करतोय, मनोरंजनासाठी देव करतोय, पण देव हा मनोरंजनासाठी नाहीये, देव हा टाइमपासासाठी नाहीये। तुम्ही आम्ही म्हणतो आपण इथं गेल्याने आपलं मन फ्रेश होईल, आपलं दुःख होईल दूर होईल, आपलं पुण्य फळाला येईल,
पण इथं काय सांगतात का पुण्य आणि पापाचा सुद्धा संबंध नको. तुकाराम महाराज असे सांगतात, अशी भक्ती केली त्यांनी नामाने की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून ती पाप पुण्य अंगा. आमच्या अंगाला पापही नको पुण्यही नको. म्हणून भक्ती हे ज्ञान. आता मान्य आहे मला, आता ताई म्हणाल्या का हे आमचा संप्रदाय आहे, तो तुमचा संप्रदाय इथून तिथून एकच आहे, देव इथून तिथून एकच आहे. आता तुम्ही स्वामी समर्थांची करता का? स्वामी समर्थांनी काय केलं, काय केलं? रामदास स्वामींनी काय केलं? ज्ञानोबांनी काय केलं? तुकोबांनी काय केलं? तुम्हाला संत ओळखतात येतात ना? ज्ञानोबा मान्य आहे तुम्हाला? तुकोबा मान्य आहे तुम्हाला? स्वामी समर्थ मान्य आहे तुम्हाला? मग तुम्हाला त्यांचं तत्व का मान्य नाही? ते सांगतात तिन्हीची पण ते चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. जर तुम्ही रामकृष्णाच्या मार्गाने गेले, त्या मार्गाने जर गेले तुम्ही, तर तुम्हाला गुंता तुमच्या जीवनात पडणार नाही. आपल्याला गुंता सोडवण्यासाठी ज्ञान आहे. म्हणून आज आपण ही ओवी वापरली की ते ज्ञान पैगा बरवे. ते ज्ञान म्हणजे ते वेगळं काहीतरी असेल जीवनामध्ये. म्हणजे आपण म्हणतो ना ती वस्तू किंवा ते म्हणजे कोणीतरी वेगळा असेल, मग ते माऊलींनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आती आणावे. जर तुमच्या हातामध्ये तुम्हाला पाहिजे असेल ते ज्ञान, तरी संताया बजावे सर्वस्वीसी. ते सांगतात की जे ज्ञानाचा पुरठा तेच सेवा हा दरवंटा, तो स्वाधीन करी सोबटा ओळगणी. तरी तनु मनु जीवे, तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे. आगतवता करावे दास्य सकड. मग आता तुम्हाला दास्य कोणाचं करायचं? तुम्ही भक्ती कोणाची करताय? आता वस्तुस्थिती बघा, तुम्हाला डोळे किती आहे? 2. माझा बोट किती दिसतोय तुम्हाला? डोळे 2 आहे, मग तुम्हाला 2 दिसायला पाहिजे होतं ना. चांगला जर का विचार केला तर एक का दिसतोय? हा, आता हे जे विश्व आहे, या विश्वामध्ये सूर्य किती आहे ताई? एकच आहे ना. जेवढे गाव, जेवढे देश, जेवढे प्रदेश, जेवढे जिल्हे, जेवढे तालुके, जेवढे गाव, मग तेवढे सूर्य पाहिजे होते ना आपल्याला. मग एकच काय हो? मग या जगामध्ये पाणीही तेच आहे, हवाही तेच आहे, सूर्यही तोच आहे. मग भिन्न भिन्न आहे. देव का तुम्ही वेगवेगळे आकाराला आम्ही? देव पण एकच असेल का? मी वसुदेव तत्वता ही एकच आहे. त्या ओळखण्यासाठी संतांचं मार्गदर्शन घ्यावं. आणि आता काय झालंय, सगळ्यांनी भक्ती मार्ग अवलंबला. कुठेतरी प्रचार करावा, ज्ञानाचा प्रचार बाजूला राहिला आणि स्वतःची कारकिर्दी लोकांनी प्रदर्शनात आणली. सगळे गुरु बनून फिरायला लागले. अंगाला भव्य वस्त्र घालायचे, राख लावायची, सगळं लावायचं आणि नाना मते नाना पंथ त्यांनी केला. आता बघा स्वामी समर्थ, त्यांचा अर्थ काय? श्री स्वामी समर्थ. आता याचा अर्थ काय आहे? स्वामी समर्थ काय सांगतात ते? तर तोच आहे विश्वाचा मालक श्री स्वामी ना, तो समर्थ आहे, असा बलाढ्य, तोच स्वामी समर्थ आहे. हा, श्री स्वामी समर्थ असं म्हटल्याने सुद्धा आपलं मनाचं राग, द्वेष, दूषित सगळे भाव निघून जातात. आणि तुमची वाणी मधुर होते, तुमच्यामध्ये भक्ती भाव दररोज म्हणजे नांदतो. आणि बघा त्या स्वामींची किती कृपा आहे. तर स्वामींनी कुठला जप केला? स्वामींनी कुठला जप केला? तो जप सांगितला का? बघा तो जप सांगितला का? नामस्मरण करतात ते नाम तुम्हाला आहे का बा माहिती? म्हणजे बघा या ताईंची इतकी तळमळ होती का ताई माझ्या सानिध्यामधले जे माझ्या ताई आहेत, ज्या माझ्या बहिणी आहेत, ज्या माझ्या माता आहेत, ज्या माझ्या भगिनी आहेत, तर त्या इतक्या भाविक आहेत, म्हणे खूप भाविक आहेत. आणि त्यांना या खऱ्या भक्तीचा मार्ग कळावा बा ताई. ती माझी खूप काळपात तुम्ही या ताई. मग माझी त्यांची ओळख अशी झाली. आमच्या गुरुवर्य वृषाली आई आहेत, आमच्या गुरुमाता आहेत आणि त्या आईंनी परिचय करून दिला. तर मंजू तुझं गाव जवळच आहे, जा तिथे सत्संगाला, त्यांच्याशी विचार विनिमय करा, जेणेकरून हा भक्तीचा मार्ग त्यांना कळावा. 2 शब्द, कारण आजकाल सगळ्यांना देव भेटावा अशी अपेक्षा चालू आहे. म्हणून कोणी काशीमध्ये बघायला जातं, कोणी द्वारकेत जातं, कोणी कुठे जातं, कोणी कुठे जातं.
जा तुम्ही, पण तिथं देव नाही. देव तुमच्या आतच आहे. आतच नाही, तुम्हीच देव आहात. ही वस्तू तुम्हाला ज्ञानोबा सांगून देतात. सगळे संत सांगतात का श्री स्वामी म्हणजे स्वा, मीपणाचा स्वा करून टाका तुम्ही. ज्या दिवशी तुमचा मीपणाचा स्वाहा झाला ना, त्या दिवशी तुम्ही समर्थ आहात. मी देह नाहीये, मी देह म्हणता ब्रह्मकोटी हत्या, याच पाप लागतं. आता मी जर सांगेन तुम्हाला ताई, मी तुम्हाला ज्ञान सांगते, मी कोण सांगणार आहे? हे तर नाशिवंत डब आहे. या डब्याचा माझा काय संबंध आहे? आता तुमच्यातला वायू, आकाश आणि प्रकाश हा पूर्ण विश्वभर आहे का तुमच्या पुरता? तुम्ही जो श्वास घेताय तो पूर्ण विश्वापुरता, म्हणजे जो ओतपोत भरलेला आहे. आणि असा जो श्वास आहे तो तुम्ही तुमच्या आत आहे. तर तुमच्या नाकातला जो श्वास घेताय, तुम्ही सोडताय, तो तुमच्या पुरता नाही, तो पूर्ण विश्वव्यापी. वास्तविक खरं जर पाहता, तो श्वास देतोय आणि तुम्ही घेताय. चांगला जर का विचार केला तर बघा, तुम्हाला आठवण आली असेल कोरोनाच्या टायमाला वेलेंटाईनवर श्वास ऑक्सिजन द्यायची, त्याची रेट किती होती? आणि आज तुम्हाला आम्हाला फुकट आहे आणि तरी आपण त्याचा वेळ देत नाहीये. ज्याने दिला त्याच्यासाठी देत नाहीये. म्हणून ही शोकांतिका आहे. आज एवढे ग्रंथ प्रत्येकाच्या घरामध्ये आहे, पण त्याचा विनियोग नाहीये कोणाला. नुसते चालू आहे माळ जपणे. अहो, तुमच्या श्वासामध्ये ना ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा, माऊली सांगतात ते. आणि हे जे लावली ना 108 माळ, ही तुम्ही मोजून सांगताय, म्हणजे तुम्ही शुद्धीवर आहे. आता किती बहिणी आपली? 2. श्री स्वामी समर्थ 3, 4. असं नाहीये. स्वामी हा तुमच्या चराचरात आहे. तुम्ही स्वामी आहात, स्वामी कुठेच नाहीये. आणि हे जे आहे कर्मकांडाची भक्ती लावली, आणि ज्या कर्मकांडाच्या भक्तीमध्ये मनुष्याची फसगत होती का आज मी असं जर केलं नाही तर आज असं होईल का, आज तसं होईल का, तो मनुष्य दोषाच्या जवळ जातो. दोषाच्या जवळ गेल्यानंतर त्याच्या मनात भीती निर्माण होते. आणि भीती निर्माण होण्यामध्ये म्हणजे तो सगळ्यात जे मूळ स्थान असतं ते विसरतो. ते विसरल्यामुळे आणि ते सांगतात ते का मला कुठेही चालेल, माझी भक्ती फक्त तू गुणगान दाखला, मीच तुझ्या खेळतो नांदतोय आणि मीच तुला चालवतोय, बोलवतोय. बघा, अर्जुनाला ज्यावेळेस भ्रांत होती का हे सगळे मी हे केले, कृष्ण भगवंत पाठीमागे होते, ते त्याचे सारथी होते. सगळं करता करविता कृष्ण होता, अर्जुन फक्त निमित्त मात्र होता. तसं तुमच्या आमच्या पुरता निमित्त मात्र आम्ही आहोत, निमित्त मात्र प्रतिमा. म्हणून आहो, आता फोटो मध्ये जर सफरचंद लावलेले किंवा संत्री लावलेली मला खायची, फोटोतली येणार आहे का? नाही येणार ना. तसे निमित्त येत आहे. हे तुम्हाला माहित नाही. स्वामी म्हणजे आज प्रतिमा कशा आहे, देव देवी देवता हे सगळं भास आहे, पण देवाला आकारच नाहीये. देवाला आकार नाही, देवाला काही नाहीये. ज्ञानेश्वर महाराजांचा मी जो अभंग आहे ना, तो कायम प्रवचनात घेत असतो. तो अभंग असा आहे की देव देव म्हणून व्यक्त काही नसी, निज देव नेनसी मुळी कोण, देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवा नाही रूप, देवाला रूपही नाहीये, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. आणि ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. तुम्ही ती सेवेची रीत माहित पाहिजे तुम्हाला. अभंग तर आपण म्हटला गेला, मग आता ती रीत माहित पाहिजे. मग ती रीत माहिती असण्यासाठी, जाणून घेण्यासाठी सद्गुरूला शरण जावं लागतं. मग आता सद्गुरू पाहिजे तुम्हाला. गुरु आता गल्लीबोळात गुरु मिळतील, गल्लीबोळात गुरु मिळतील. आता पण खरा गुरु कोण आहे? म्हणून सद्गुरू वाचुरी सापडे ना सोय, धरावी ती पाय आधी आधी. पण आपलं काय कधी मधी म्हणतो, आपण भोजनला 3 टाइम देतो पण भजनला टाइम नाही. प्रपंच आवडीने करतो, परमार्थ सवडीने करतो. सवड भेटली तर तरी त्याला राग नाही बर का, तरी त्याला राग नाही. आता काय म्हणतो आपण का बघा,
ते नाही का, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता. मग तुझ्या कारणासाठी माझा देव पाहिजे, मग त्याच्या कारणाला लावलं का आपण? नाही लावलं. आपल्याला आजोबा जपची माळ पाहिजे. आता तो आजोबा जप तो दुर्लभ आहे, तो विरणात जाणे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळात जाणे. कारण जगामध्ये फक्त कर्मकांडाची भक्ती सांगितल्या जाते, तेही साधू संतांना माध्यम घालून. तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे, तुमच्या घरामध्ये असं आहे, अरे दोष घरामध्ये नाही, तुमच्या मनामध्ये आहे. मनातला दोष निवारण करा. कारण या इटामाटीच्या घराला आहे ती, पण आपल्याला आहे ती नाहीये. देह हे भाड्याचे हो, म्हणून माऊली म्हणतात का देह हे काळाचे, ध्वनी कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे? इथं काहीच नाही ताई, आपलं काहीच नाही. म्हणून हा जो परमार्थ आहे, हा जो सत्संग आहे, हा दुर्लभ लोकांना सांगितला. आणि आता सांगणारेच चांगले नाही आहे. सांगणारे फक्त पैशाच्या अधीन झाले. बस फक्त पैसा कमवण्यामध्ये परमार्थाचा नाद धरला लोकांनी. साधू संत सांगत होते हो, गर्भासले सांगत होते, कवा देव घ्या कुणी, तुम्ही देव घ्या कुणी, ऐकायला घरपुसुनी, पण तरी घ्यायला तयार नाही. तरी घ्यायला तयार नाही. किती कोंबड पडले असेल. आज माऊलीची वय तरी काय होती हो, संतांचा महिमा जर सांगितलं काय वय होती, तरी ते सांगून गेले का ते ज्ञान पैगा बनवेल. म्हणजे ते ज्ञान जगापेक्षा काहीतरी वेगळं असेल, मग त्यासाठी त्यांनी ते शब्द वापरले. आता ते ज्ञान तुम्हाला कुठंच सांगणार नाही, कोणीच सांगणार नाही. इथं फक्त जातीचेच पाहिजे. जातीचे म्हणजे कुठले? ते ज्ञान सांगण्यासाठी कोण पाहिजे? त्या ज्ञानाचे सांगण्यासाठी सद्गुरू पाहिजे. आणि तो सद्गुरू असा आहे की गुरु करावा बळकट, त्याचे करावे मनगट, प्रश्न विचारावे ते दोन, तर देव कोण तू कोण, मी कोण. तो मला प्रश्न विचार, तर तू आणि मी कोण आहे माझी ओळख करून दे. तर जन्म आल्याचं सार्थक पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का मी कोण आहे करावा विचार, म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. भक्तीची सुरुवात करत असताना मी कशासाठी आलो, का आलो, कोणासाठी आलो, माझा जन्म येण्याचा हेतू तरी काय झाला, म्हणून मला जन्म कशासाठी दिलाय देवाने. देह दिला देवे भजन गोमटा, तो हा झाला फाटा बाधिकेचा. आपण काय केलो, मस्त म्हणजे आईच्या गर्भामधून आलो आणि विसरलो सगळ्या गोष्टी, विसरलो. आणि गर्भामध्ये आज भजन चालू देवाशी आणि आपला कॉन्टॅक्ट एक होता. ज्या दिवशी आईच्या गर्भामध्ये होतो ना आपण, त्या दिवशी आपलं श्वासाचं भजन चालू होतं. आई जो श्वास घेत होती तो आपण घेतो. आणि ज्या दिवशी ताईनमाई म्हणा किंवा नर्स म्हणा, ज्या दिवशी जन्म झाला, नस कापली, आई नाळ कापली, आईचा ना आपला संबंध वेगळा झाला आणि आपल्याला पृथ्वीची हवा लागली. म्हणून माऊलीने तिथं ओळ वापरली की धरणी वायू लागता, स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता, आणि कोहम कोहम रडू लागला, मी कोण मी कोण मी कोण असा करू लागला. बघा त्याला बालकाला कशी बुद्धी आहे हो, तर त्याला आईचं दूध पिण्याची सुद्धा त्याला बुद्धी आहे. ठीक आहे, त्याने आपण ट्रेनिंग दिली का? सांगितलं का एवढं लेकरू, आणि त्याला बरोबर त्याची आई ओळखू लागते. बघा तुम्ही जसं गाईचं वासरू आहे ना, हजारो म्हणजे मशीन मधून सोडा, ते बरोबर गाईला लागेल. किती त्याला ज्ञान येत आहे. मग आपल्याला सगळं ज्ञान आहे, मग देवाचं ज्ञानच का कळत नाही. किती आपलं कर्म असेल आडेल, तसं आपलं कर्म आडेल आपल्याला. जसं लॅम्प आहे, हा त्याला दिवा चालू आहे आणि लॅम्पाचा काच आहे आणि त्याला काजळी आलेली, आता त्याला बाहेरून पुसून महत्वाचं आहे का हो? बाहेरून तुम्ही निरमा पावडर टाका, किती पुसा, पण त्याला उपयोग नाही. त्याला काय करावं लागेल, लॅम्पाला काजळी त्याची आत आलेली तर हातून पुसावा लागेल. हातून जर स्वच्छ झालं आणि मग ठेवलं तर बघा कसा प्रकाश पडतो, किती लख प्रकाश आहे हो. आणि आज रोमारोमातला देव तुमच्या भेटीसाठी रडतोय, तो रडतोय. आणि आज आपण बाहेरच चालू आहे. नुसतं जिथे तिथे 1-1 किलोचं टाळ ठोकणं चालू आहे. जिथे तिथे भजनं म्हणतात, पण भजनाचा अर्थच कळत नाही. चालीने म्हणतात हो, मस्त सुंदर चाल लावून म्हणतात,
इतक्या बारी बारी चाल लावून म्हणतात, पण परमार्थ चालीचा का रीतीचा? रीतीने. राम कृष्ण पंथ प्रमेयला ज्ञानदेव जेडे नामेवी न व्यर्थ. आणि रामकृष्ण पंथ प्रमेयला ज्ञानदेव सुद्धा म्हणताय तर भाऊ राजा हे जीवन व्यर्थ आहे नामाशिवाय. हा, ज्ञानदेव म्हणतो माझं जीवन जगणं सुद्धा व्यर्थ आहे म्हणे. ज्ञानदेव जेणे नामेवीनच व्यर्थ आहे म्हणे. आणि रामकृष्ण पंथ प्रमेय गेला. रामकृष्ण ज्या वाटेने गेले त्या वाटेने जर तुम्ही गेले ना तर तुमच्या जवळच देव. अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. जसा अनुभव कांदा चिरताना तुमच्या डोळ्यात पाणी येतं ना. हो, मिरची खाल्ल्याने लगेच तिखट लागते ना. मीठ खाल्ल्याने खारट लगेच लागतंय ना. हाताला चटका लागताना लगेच पोळ येतोय ना. जर कोणी आपल्याला रागात बोललं तर आपल्याला लगेच राग येतो ना. तो उशिरा येतो. मग तसा देवाचा अनुभव लगेच यायला नको का?